पूर्वी समुद्र किनाऱ्यावर एक वास्कल नावाचं गाव आहे आणि त्या वास्कल नावाच्या गावामध्ये ब्राह्मण कुळामध्ये वैदिक धर्मानुसार वागणारा आचरण करणारा एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाचं नाव आहे बिंदुक. पाहायला गेलं त्या वास्कल नावाच्या नगराचं असं एक वैशिष्ट्य होतं, तिथं सर्वचे सर्व जी वागणारी राहणारी माणसं होते ती सगळी दुष्ट होते, सगळी माणसं विषयासक्त होते, सगळी माणसं पाप करणारे होते. त्या वास्कल नावाच्या गावातला एकही माणूस असा नव्हता की त्याचा देवावर विश्वास नव्हता, देवाच्या भक्तावर विश्वास नव्हता, कोणी कधी दान धर्म करत नव्हता. सगळी लोक त्या वास्कल नावाच्या गावातली सगळी पाप करणारी लोक होती, कुटील वृत्तीचे लोक होते. पण त्यांचा धंदा काय होता तर ते आपल्यासारखी शेती करायची. शेती करणं हा त्यांचा प्रामुख्य व्यवसाय. पण ती शेती करत असताना त्यांनी विविध शस्त्र अंग जवळ बाळगायची. त्यांचा भाग्यावर अजिबात नशिबावर तर विश्वासच नव्हता. आपण म्हणतो बघा, जे काय मिळतं ते नशिबाने मिळत असतं. आपला तुमचा माझा नशिबावर विश्वास आहे, पण त्या वास्कल नावाच्या गावामधले जी लोक होती ना, त्या लोकांचा नशिबावर सुद्धा विश्वास नव्हता. ती म्हणायचे कशाचं नशिबन काय, भाग्य भाग्य उग म्हणायचं असतंय, आपणच कष्ट करायचं असतं, आपणच खायचं असतंय. ती लोक म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर ती लोक चारवाक मताची होती. चारवाकाचं मत कसं असतं बघा, ल्यायला कपडे चांगले झाले बेस्ट, खायला चांगलं मिळालं हा बस, आणि राहायला चांगलं मिळालं बस. त्यांना उद्धाराची साधनाच नाही काही. तुकोबराय कितीतरी गोड चिंतन करतात, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. ल्यायला चांगलं, खायला चांगलं, राहायला चांगलं झालं की त्यांची दुनिया संपली, त्यांचं जीवनच संपलं बघा. अशा वृत्तीचे लोक त्या वास्कल नावाच्या गावातले होते. त्यांचा नशिबावर सुद्धा विश्वास नव्हता. ज्ञान वैराग्य धर्माचं पालन तर त्यांच्याकडे नव्हतंच. दुसऱ्यांचा द्वेष करणारे लोक, कुत्सित विचाराचे लोक, कधी कुणाचं चांगलं झालेलं त्यांना अजिबात खपत नव्हतं. एकमेकाचा हेवा देवा करणारी, गावामध्ये भांडण तंट सततच त्या वास्कल नावाच्या गावात व्हावी. माणसं तर वागायला पुरुष मंडळी तर अशी होतीच, पण तिथल्या स्त्रिया सुद्धा धर्मानं वागणाऱ्या नव्हत्या. सुतमुनी म्हणतात, सौनकांनो, कधी कधी बघा, परमार्थ माणसाचा फलद्रूप व्हावा वाटत असेल तर त्याला त्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना, परमार्थ करत असताना, साधना करत असताना त्याच्या पत्नीची साथ लावत असते. पत्नी जर साथीदार चांगली असेल तर त्या माणसाकडून परमार्थ चांगला घडत असतो. पण तिथं माणसाला सुधारायला त्यांच्या बायकाही बिघडलेल्या, त्यांचा सुद्धा देवा धर्मावर विश्वास नाही, त्या सुद्धा पापी वृत्तीनं वागणाऱ्या. अशा प्रकारे त्या एकंदरीत त्या गावाचा माहोल होता. त्या गावामध्ये चांगला व्यवहार, सत्व्यवहार कधी झाला नाही, सदाचार कधी झाला नाही, चांगले विचार त्या लोकांच्या डोक्यामध्ये कधी आले नाही. आणि त्याच गावामध्ये हा बिंदुक नावाचा ब्राह्मण राहत होता. संगतीचा परिणाम असा झाला, काही काही मातीचाही दोष असतो बघा. काही काही गावाची माती शापित असते. गावात जन्माला येणारं सगळी माणसं बिलिंदरच निघतात. काही काही गावामध्ये त्या माणसांचाही दोष नसतो, त्या मातीचाही दोष कधी कधी असतो बघा. आणि काही काही गावं असे आहेत, तिथं जन्माला येणारी माणसं चांगली, सत्विचाराची, चांगल्याच विचाराची येतात. समजून जायचं बुवा, तिथल्या मातीमध्ये काहीतरी वेगळी ताकद आहे. मी माझ्या पदरचं बोलत नाही. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ववी खर्च केलेली आहे. अरे, ज्या गावामध्ये चांगल्या विचाराची माणसं जन्माला येतात, जी माझ्या गावामध्ये चांगली पराक्रमी माणसं जन्माला येतात ना दादा, त्या मातीची ताकद असते. भूमीचे मार्दव सांगे कोंबांची लवलम. अरे, जमिनीतून निघणारं पीक चांगलं निघलं ना, समजून जायचं जमिनीची ताकद, माती चांगली आहे म्हणून इथं पीक चांगलं येतंय. आणि खडकाळ जमिनीवर जर किती चांगलं पीक तुम्ही टाकलं तर खडकाळ जमिनीवर उगवणार आहे काय?
आणि त्या ब्राह्मणाचं बिंदुकाचं लग्न झालं आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं चंचुला. पण असं झालं बघा, त्या गावातल्या सगळ्या स्त्रिया धर्मानं वागणाऱ्या नव्हत्या, पण ही बिचारी धर्मानुरागी होती. चंचुला धर्मानं वागणारी, दिसायला इतकी सुंदर होती, रूपवान होती, पण ती साध्वी असून सुद्धा, इतकी सुंदर पत्नी त्या बिंदुकाला मिळून सुद्धा त्याचं वागणं काही सुधारत नव्हतं. तो वेश्यागमन करायचा. आपल्या पत्नीची नेहमीच उपेक्षा करायचा. कथेमधून काही घेता आलं घ्या अथवा न घ्या, पण दादा घरातल्या लक्ष्मीचा, घरातल्या नारीचा कधी अवमान करत जाऊ नका. ज्या देशामध्ये नारी सुखी असते ना, तो देश सुखी असतो. ज्या गावात नारीचा सन्मान होत असतो, ते गाव कधीच दुःखानं बरबटत नसतं. त्या गावामध्ये सुद्धा सुखच नांदत असतं. आणि ज्या घरामध्ये नारीची पूजा होते, नारीचा सन्मान होतो, तिथे माझ्या देवाचा वास असतो. बघा, सुंदर शास्त्रवाक्य आहे, यत्र नार्यांस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवतः. जिथे नारीचा सन्मान तिथे देवाचा वास. पण हा बिंदुक नावाचा ब्राह्मण आपल्याच पत्नीची उपेक्षा करायचा, तिला कधी चांगलं बोलायचंच नाही, सतत पावलोपावली अपमान करायचा. तिनं किती चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तर पती कधी तिच्यासोबत चांगला वागायचा नाही. रात्र रात्र त्याची आठवण काढून तिनं तळमळ करायची. पण शेवटी किती दिवस तरी आपण पतिव्रतेनं वागावं, पतिव्रता धर्म आपणच किती दिवस संपुष्टात आणावा. म्हणून तिनं आता धर्म सोडला आणि पतिव्रता धर्म करून ती सुद्धा व्याभिचार करायला लागली. तिने बराच काळ सहन केलं की आपल्या कुळाला कलंक लागू नये, आपल्या आई वडिलाचं नाव खराब होऊ नये. पण शेवटी कोणत्याही गोष्टीला सीमा असते बघा. सीमा एकदा रेषा ओलांडली ना, मग माणूस, माणसाचा संयम सुटल्यानंतर पुढे काही माणूस करू शकत नसतो. तिने सर्वतोपरी प्रयत्न केले की आपल्या पतीचं मन आपल्याकडे वळावं. पण शेवटी आपल्या पत्नीच्या वागणुकीला कंटाळून ती सुद्धा धर्मभ्रष्ट झाली. धर्मभ्रष्ट झाल्यानंतर आता ती व्याभिचार करायला लागली. काही दिवसानंतर त्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाने एका शूद्र जातीतील वेश्येशी लग्न केलं आणि दुसरा संसार थाटला. चंचुलीला मुलं झाली होती. त्या चंचुलीनं आपल्या मुलासाठी जीवन जगलं. अशी बरेच वर्षी लोटली. बरेच वर्ष झाल्यानंतर तो बिंदुक नावाचा ब्राह्मण वृद्ध झाला, म्हणजे म्हातारा झाला, आणि तो वार्धक्याने मरण पावला. मग यमदूत आले. यमदूतांनी त्याला नरकात घालून बऱ्याचशा यातना दिल्या. आणि यातना दिल्यानंतर मग त्याला पिशाच्य योनी प्राप्त झाली. पिशाच्य योनीच्या जन्माला यावं लागलं. म्हणून आपण जीवन जगत असताना कसं कर्म करावं हे आपल्या हातात आहे दादा. शास्त्रामध्ये, हिंदू वैदिक धर्मामध्ये मनुष्य जन्म मिळण्यासाठी 84 लाख योनी सांगितलेले आहेत. किती? 84 लाख योनी. 83,99,999 योनीचा फेरा फिरून मग कुठं आपल्याला हा सुंदर मनुष्य देह मिळतो बघा. किती योनीमध्ये फेरा फिरावा लागतो? किती योनी आहेत सगळ्या? 84 लाख. त्याच्यामध्ये किती योनीमध्ये फेरा फिरावा लागतो आपल्याला? 83,99,999 एवढ्या योनीचा फेरा फिरून कुठं आपल्याला हा सुंदर मनुष्य देह मिळतो. आणि हा मनुष्य देह मिळाल्यानंतर चांगलं वागून, चांगलं करून घ्यायचं का वाईट वागून नरकात जायचं हे आपल्या हातात आहे बघा. स्वतंत्र जीवन आपलं आहे. पिशाच्य योनीला ते बिंदुक नावाचा ब्राह्मण प्राप्त झाला. आणि आता तो दुष्ट पापी ब्राह्मण बिंदुक पिशाच्य योनीला गेल्यानंतर विंध्य नावाचा पर्वत आहे, आणि त्या विंध्य नावाच्या पर्वतावर भटकू लागला. अक्राळ विक्राळ रूप धारण केलेला आहे. आणि अक्राळ विक्राळ रूप धारण करून त्या विंध्य पर्वतावर तो भटकायला लागला. अशी बरेच वर्षे लोटली. पतीच्या मरणानंतर ती चंचुला आपल्या मुलांच्या संसारात रमली. एके दिवशी कुठल्या तरी पर्वणीच्या निमित्ताने पर्व काळावर
आपल्या भाऊबंदासोबत ती तीर्थयात्रा करायला गोकर्ण नावाच्या क्षेत्राला गेली. आणि गोकर्ण नावाच्या क्षेत्राला गेल्यानंतर तिथं तिनं स्नान केलं. मग सगळी ती जत्रा होती, यात्रा, त्या यात्रेतील सगळी मौज मजा त्या चंचुल्यानं पाहिली. पाहत पाहत फिरत 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 फटकू लागली आणि एकदा फिरता 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 एका मंदिरात आली आणि त्या मंदिरात बसली. मंदिरात बसल्यानंतर तिला सुंदर तिथे एक तिच्या कानावर कथा श्रवण व्हायला लागली. त्याही कथामध्ये ते मंदिर म्हणजे शिवजींचंच मंदिर होतं, भोलेबाबांचंच मंदिर होतं. आणि तिथेही कथा चालू होती, म्हणजे शिव महापुराणच कथा चालू होती. भगवान शंकरांची परमकारक परम मंगलमय अशी कथा, ती कथा ऐकू लागली. कोण? चिंचुला. ती कथा श्रवण करू लागली आणि ते कथाकार सांगू लागले, ज्या स्त्रियांनी जिवंत जगत असताना व्याभिचार केला ना, त्यांना मृत्यूनंतर यमलोक प्राप्त होतो, त्यांना स्वर्ग लोकात जागा नसते. यमाचे दूत त्यांना भयंकर त्रास देतात. एवढंच नाही, तापलेल्या लोखंडाचा असा पुरुषाचा पुतळा उभा करतात. ज्या स्त्रियांनी व्याभिचार केला ना, मग त्या स्त्रिया जर मेल्या ना, मरण पावल्या ना, मग यम लोक असा लोखंडाचा पुरुषाचा पुतळा बनवतात, त्याला गरम ताप्त करतात, तापवतात आणि त्या स्त्रियांना त्या लोखंडाच्या पुतळ्याला आलिंगन द्यायला लावतात. हे कथाकार कथेतून सांगू लागले. हिनं आता आयुष्यभर वागलेलं, हिनं धर्म सोडून दिलेला, व्याभिचार केलेला, हिच्या पुढं सगळा पश्चाताप व्हायला लागला. हिच्या नजरेसमोर सगळा चित्रपट दिसायला लागला. आता हिचे हातपाय थरथर कापायला लागले, हिला भीती वाटायला लागली. आजही मी मेले तर माझ्या जीवन जगत असताना मी जे काही वाईट वागले ना, मला अशीच सजा होईल का, असा शासन मला यमदूत करतील का. आता ती घाबरली. आणि पळत पळत गेली आणि ते जे शिवपुराण कथा सांगणारे वक्ते महाराज होते, त्यांचे पाय धरले आणि महाराजांच्या चरणावर लोटांगण घेतलं. दोन्ही डोळ्यातून तिच्या अश्रूच्या धारा आल्या. अश्रूच्या धाऱ्याने महाराजांचे पाय ओले चिंब केले आणि महाराजांना म्हणते, महाराज चुकलंय माझं, आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये मला सांगणारा कोणी मिळाला नाही. आज तुमच्या मुखातून आम्ही एक एक शब्द ऐकला. या शिवपुराण कथेतला एक एक शब्द म्हणजे माणसाच्या जीवनाला फार मोगला टर्निंग पॉइंट देणारा शब्द आहे. जे तुम्ही सांगितले ना कथेमध्ये, हे सगळे काय कर्म माझ्याकडून झालेले आहेत महाराज. आता याच्यातून मला या सगळ्या त्रासातून तुम्ही जे म्हणताय ना, मृत्यू पावल्यानंतर ह्या वेदना दिल्या जातात, नरक यातना भोगाव्या लागतात, याच्यातून तुम्ही आम्हाला थोडंसं काहीतरी मार्ग काढा आणि या त्रासातून आमची मुक्तता करा. तिच्या अंगाला सगळ्या घाम फुटलेला आहे, घशाला कोरड पडलेली आहे, शरीर थरथर कापायला लागतंय. मग मात्र आता ते ब्राह्मण म्हटले, बरोबर आहे तुझं, हे सगळं सांगतोय ते आम्ही खरंच सांगतोय. आम्ही काही आमच्या बगलतलं काढून थोडंच मानतोय. जे ग्रंथात आलंय ते आम्ही तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतोय. ज्याची त्यानं विचार करायचा, माणसानं केलेल्या कर्माचा पश्चाताप कधीतरी करत जावा. माणसं करू नये ते कुठाने करतात, पण त्याला पश्चाताप होत नाही, हेच मोठं पाप आहे. चूक झाली तर चुकीला चूक म्हणण्याची हिंमत माणसानं ठेवली पाहिजे आणि खऱ्याला खरं म्हणण्याची हिंमत माणसानं ठेवली पाहिजे. बघा, अरे चुकीला जर तुम्ही खरंच म्हणत असताल तर मग नक्कीच नरक यातना भोगाव्या लागतील, नाही तर दुसरं काय भोगायला मिळणार आहे का. चुकीला चुकच म्हणा आणि खऱ्याला खरंच म्हणा. महाराज सांगतात, आता तू जी कथा ऐकतीस ना, या गोकर्ण क्षेत्रावर तुझं एकच काम आहे, तू आता इथंच थांब. इथं सतत या शिवजींच्या भोलेनाथांच्या मंदिरामध्ये सतत त्यांचीच कथा चालू असते. या कथेचं श्रवण कर. एवढ्या केलेल्या पश्चातापातून तुझी मुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही. महाराजांचं तिनं ऐकलं चंचुलेनं आणि ते आज शिवजींच्या भोलेबाबांच्या मंदिरामध्ये गोड 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 शिवजींची कथा तिनं श्रवण केली. वय झालं, एके दिवशी प्रत्येकाला इथून निघून जावं लागतं. बघा, मरण कुणाला चुकत नाही. तिचा सुद्धा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर स्वर्गातून कैलासातून शिवजींचे पार्षद आले, सुंदर विमान घेऊन आले, चंचुलीला विमानात बसवलं आणि वैकुंठात घेऊन गेले आणि वैकुंठात शिवलोक गतीची प्राप्ती त्या चंचुलीला झाली.
ओम नमः पार्वते पदे शिव हर हर महादेव. आता ब्राह्मण चंचुलाला म्हणला, बाई तू खरंच भाग्यवान आहेस, तुझा उद्धार झालाय. आता तिथं गेल्यानंतर तिथं शिवजी पार्वती माता कैलासामध्ये त्यांचं चालू आहे राहणं. पाहता पाहता ही चंचुला पार्वती माया याच्या जवळ गेली. पार्वती मातेच्या जवळ तिचं बसणं उठणं. शिवजींची जी प्रिय ती पार्वतीची प्रिय. एके दिवशी काय झालं बघा, उमा देवीच्या पार्वती मातेच्या जवळ चंचुला गेली आणि चंचुला गेल्यानंतर तिला सगळं आठवायला लागलं. तिला वाटलं माझा उद्धार झालाय, बरोबर आहे, पण कसा का असेना माझा पती आयुष्यामध्ये चांगला कधी वागला नाही, मलाही कधी सुख दिलं नाही, माझ्यासोबतही कधी त्यानं मन मोकळं करून बोलला नाही, पण माझ्या अगोदर त्याचा मृत्यू झालाय. त्यानं वागताना तर फार चुकीचं वागलाय. त्याचा उद्धार झाला असेल का नाही, का त्याला कोणती योनी प्राप्त झाली मला काही माहित नाही. पार्वती मातेच्या जवळ जाते, पार्वती मातेला म्हणते, माझा उद्धार झालाय, माझ्या जीवनाचं सोनं झालंय. आणि माझ्या जीवनाचं सोनं होण्याच्या पाठीमागं कारण तर काय असेल तर फक्त मी सर्वांगाचे कान करून काय ऐकलंय, फक्त शिव महापुराण कथा ऐकली आहे, त्याच्यामुळेच माझ्या जीवनाचं सोनं झालंय. पण मला खेद आहे मैया. पार्वती माता म्हणतात, काय ग, तू जशी शिवजींची प्रिय आहेस तशीच माझी सुद्धा स्तुती करतेस, माझी सुद्धा सेवा करतेस. काय म्हणणं आहे तुझं? काय नेमका तुझ्या जीवनामध्ये इतकं दुःख होण्यासारखं कारण काय? तिचे डोळे डबडबलेले, पाण्याने डबडबलेले, कंठ दाटून आलेला आहे. ती म्हणते, देवी माझा पती आहे, जीवन जगत असताना मला त्यानं सुख दिलं नाही. मी दिसायला सुंदर असताना सुद्धा त्याने एका वेश्येसोबत विवाह केला, त्याच्यासोबत अन्यत्र संसार थाटला आणि शेवटी गतप्राण झाला. त्याला कोणती योनी प्राप्त झाली असेल? पार्वती मैयानं ध्यान करून बघितलं तर विंध्य पर्वतावर तिचा बिंदुक नावाचा पती पिशाच योनीला प्राप्त झालेला होता. मग आता पार्वती माता सांगतात, चंचुले अगं तुझा पती पिशाच योनीला गेलेला आहे, आता त्याचा उद्धार होणं शक्य नाही. मग मात्र आता चंचुलीला आणखीच घाबरल्यासारखी चंचुला करते. चंचुलीला वाटतंय आता माझ्या पतीचा तर उद्धार झाला पाहिजे, माझा उद्धार काय होऊन फायदा आहे, माझा पती जर पिशाच योनीला गेला असेल तर त्याचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. आता त्याचा उद्धार करण्यासाठी काही करा देवी, एक साधना सांगा. ती साधना अशी असावी की माझ्या पिशाच योनीला गेलेल्या माझ्या पतीचा उद्धार व्हावा. ती साधना आता देवी पार्वती देवी चंचुलीला सांगते. तुमरू नावाचा गण त्याला पाचारण केलं आणि सांगितलं, तू जसा शिवजींचा प्रिय आहेस तसाच माझाही प्रिय आहेस. तू काय कर, हे चंचुला आहे, माझी मैत्रीण आहे, हिचा पती अनाचारानं वागलेला आहे, करून ते उद्योग करून मृत्यू पावलेला आहे. त्या मृत्यू मेल्यानंतर त्या जीवनमरामध्ये केलेल्या पापाचा एक फलप्राप्ती म्हणून त्याला पिशाच योनी प्राप्त झालेली आणि त्याला आपला पिशाच योनीतून मुक्तता करायची. त्याच्यासाठी तू काय कर, त्या विंध्य पर्वतावर जा आणि तिथे माझ्या भोले बाबांची शिवजींची सुंदर अशी शिव महापुराण कथा त्याला श्रवण करू द्या. आणि शिव महापुराण कथा श्रवण केल्यानंतर त्या पिशाच योनीला गेलेल्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाची मुक्तता होईल. तमरू नावाचा गण विंध्य पर्वतावर गेला. विंध्य पर्वतावर गेल्यानंतर पाहतो तर काय अकराळ विक्राळ रूप त्यात बिंदुक नावाच्या ब्राह्मणाला पिशाच योनी प्राप्त झालेले. पिशाच योनी प्राप्त झाल्यानंतर अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे. मग तुम्हालाही कथेमधून एकच सांगणं आहे, आपल्याला चांगली गती मिळावी असं जर वाटत असेल तर आत्महत्या करायची नाही. जी लोक आत्महत्या करतात त्यांना कोणतीच योनी प्राप्त होत नाही, त्यांना पिशाच योनीला जावं लागतं. बघा, जी लोक अंगावर रॉकेल टाकून पेटून घेतात, माता माऊल्याचं जास्त प्रमाण आहे त्याच्यात. हां, असं जे जळून अंगावर रॉकेल टाकून स्वतःचं जीवन संपवतात ना, त्यांना पिशाच योनीला जावं लागतं. जे विष प्राशन करून जातात त्यांना दुसरी योनी नाही, त्यांना पिशाच योनी आहे. एवढंच नाही, जे फाशी घेऊन मारतात, आत्महत्या करतात,
त्यांना सुद्धा दुसरी योनी प्राप्त होत नाही, त्यांना पिशाच योनीमध्ये जावं लागतं. पिशाच योनीमध्ये जाऊ नये वाटत असेल तर देवाना सुंदर आयुष्य दिले बघा. सुंदर जगा, आनंदाने जगा आणि मस्त प्रेमाने राहा. आपल्याला सुद्धा चांगली गती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तंबरूनं बघितलं, हा बिंदुक नावाचा ब्राह्मण पिशाच योनीला गेलेला आहे. आता अकराळ विकराळ रूप धारण केलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतोय. आता त्या बिंदुकाचा उद्धार करण्यासाठी तंबरूनं सुंदर असा मंडप विंध्य पर्वतावर असा मानलेला आहे आणि शिव महापुराण कथेचं व्यासपीठ तयार करतोय. अनेक शुद्ध पुरुष, ऋषी, मुनी, देव, देवतांच्या पत्नी विंध्य पर्वतावर आलेले आहेत आणि 1 2 3 4 5 6 7 दिवस माझ्या भोले बाबांची सुंदर अशी शिव महापुराण कथा त्या विंध्य पर्वतावर संपन्न झाली. आणि ती विंध्य पर्वतावर संपन्न झालेली कथा पिशाच योनीला गेलेल्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाने श्रवण केली आणि श्रवण केल्याबरोबर 7 दिवसामध्ये परिणाम असा झाला बघा. तो जो पिशाच योनीला गेलेला बिंदुक नावाचा ब्राह्मण आहे त्याचा उद्धार फक्त आणि फक्त शिव महापुराण कथेने झाला. ओम नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. पिशाच योनीतून त्याची मुक्तता झाली. आता इकडे पार्वती मैयाला, उमादेवीला सुद्धा आनंद झाला, चंचुलीला सुद्धा आनंद झाला की बुवा शिव महापुराण कथेच्या श्रवणामुळे पिशाच योनीला गेलेला माझा बिंदुक नावाचा ब्राह्मण त्याची मुक्तता झाली. इतकी ताकद कोणत्या कथेची आहे? बोला बोला बोला, कोणत्या कथेची आहे? शिव महापुराण कथेची ताकद आहे.